शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक आता त्यांच्यावर अडचणी आल्या आहेत, ज्या संचालकांनी ज्या शाळा चालकांनी बदमाशा केल्या, अपॉइंटमेंट आधी शिक्षकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रलोभन देऊन खोट्या पद्धतीने शालार्थ आयडी तयार करून त्यांच्या अपॉइंटमेंट केल्या। त्यांना अजून कुठल्या प्रकारचं गंडवलं असेल ते मला माहिती नाही, कारण अपॉइंटमेंट करताना तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे शाळेमध्ये। एखादा शाळेत टीचर लागायचं असेल तर ते अपॉइंटमेंट करण्याच्या पूर्वी काय काय होतं ते वेगळी परिस्थिती आहे। काही तर लोकांनी लोन काढलेत, 25-25, 30-30 लाख रुपये लोन काढलेत, ते लोक या ठिकाणी आहेत। पण ज्या संचालकांनी गुन्हा दाखल केला, ज्या संचालकांनी बदमाशी केली आहे, यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे सरकारने। मी आता बोललो शिक्षण मंत्र्यांशी, मी उद्याही बोलणार आहे। या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे, या सर्वांच्या प्रॉपर्टी लिलाव केल्या पाहिजे आणि या शिक्षकांना कसं त्या ठिकाणी उद्या आधार देता येईल, कारण यांचा काही दोष नाही आहे। यांना ऑनलाईन त्या ठिकाणी त्यांनी प्रक्रियेमध्ये भाग घेतला, त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली, 12-12 वर्ष झाले शिक्षक शिकवत आहेत, 12-12 वर्षापर्यंत त्यांचा पगार चालू आहे। अशा वेळी मात्र शासन त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही। निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, आमचे दादा भुसेजी आणि आम्ही सर्व याची चर्चा करू आणि त्यातल्या शिक्षकांना काय न्याय देता येईल ते देऊ।